हॅलो फ्रेंड्स, आय वेलकम यू ऑल इन मॅथ्स बाय अविनाश कानपुरे. तर पहा, आपण एक स्पेशल सेशन घेत आहोत आज, ज्याच्यामध्ये टीसीएसने विचारलेले चांगल्या क्वालिटीचे जे प्रश्न आहेत ते आपण पाहणार आहोत. आणि सरळ सेवा भरतीसाठी हे उपयुक्त ठरू शकतात. पहा, तुम्हाला मे बी होऊ शकते डेटा चेंज न करता याच्यामधील एखादा क्वेश्चन ऍज इट इज विचारतील. तर पहा, क्वेश्चन आहे, जर 110 आंबे विकले तर 120 आंब्यांची मूळ किंमत वसूल होते. पहा, 110 आंबे विकले तर 120 आंब्यांची मूळ किंमत वसूल होते, तर नफ्याची टक्केवारी काय? आता मी असं म्हणतो की 110 आंब्यांचे, आता त्या आंब्यांची एसपी किती आहे? एसपी आपण कन्सिडर करू. एसपी म्हणजे काय? विक्री किंमत. आणि गुणीला आंबे किती आहेत? तर 110. हेच बरोबर काय आहे त्याच्या? तर 120 आंब्यांची मूळ किंमत, म्हणजे हे 120 गुणीला मूळ किंमत म्हणजे काय? तर खरेदी किंमत, तेच म्हणजे काय? सीपी. ठीक आहे. मग लक्षात घ्या, इथं त्यांनी काय म्हटलं? 110 आंब्यांची विक्री किंमत बरोबर आहे कशाच्या? 120 आंब्यांच्या खरेदी किमती एवढी. ठीक आहे. या पॅटर्न मध्ये पहा, तुम्हाला एसपी गुणीला आर्टिकल दिलेले असतात आणि सीपी गुणीला आर्टिकल दिलेले असतात. पहा, याच्यात काय होईल? एसपी गुणीला आर्टिकल्स, आर्टिकल्स आणि बरोबर काय होईल? सीपी गुणीला आर्टिकल्स. म्हणजे आपण याला म्हणू शकतो एसपी गुणीला N1 आणि सीपी गुणीला N2. ठीक आहे. तर हा फॉर्म्युला थोडासा लक्षात ठेवून, फॉर्म्युला नाही, ऍक्च्युली ही एक शॉर्ट ट्रिक आहे या क्वेश्चनला सॉल्व्ह करायची. आणि हीच बेसिक मेथड आहे. पहा, बेसिक मेथड म्हणजे की वन लाईन मध्ये आन्सर होईल असा हा काय कन्सेप्ट आहे. पहा, तर एसपी जर समजा, विक्री किंमत जर समजा आपली जी आहे तो एसपी आहे, आणि आंबे किती आहेत? 110. ती कशाच्या बरोबर आहे? 120 आंब्यांच्या मूळ किमतीच्या, म्हणजे आंबे इथं 120 आहेत, त्यांच्या खरेदी किंमत एवढे. ठीक आहे. खरेदी किंमत म्हणजे सीपी. याला सॉल्व्ह केल्यानंतर आपल्याकडे काय होईल? एसपी जसेच्या तसे ठेवा आणि सीपी इकडे छेदामध्ये घेऊन या. मग राहिले का आपल्याकडे? 120 भागीला 110. याला सॉल्व्ह करूयात आपण. हे आलेत आपले 12 भागीला 11. म्हणजे आपलं जर खरेदी किंमत आणि विक्री किंमत, खरेदी किंमत किती आहे? 11 असेल, तर विक्री किंमत किती आहे? 12 आहे. पहा, म्हणजे 11ला आपण एखादी वस्तू किंवा काही आंबे घेतले आणि 12ला ते विकलेत. पहा, आता हा जो रेशो आला आपला, हा खरेदी किंमत आणि विक्री किंमतचा आलेला आहे. पहा, खरेदी किंमत 11 आणि विक्री किंमत 12, म्हणजे 11ला घेतलं असेल आणि 12ला विकले असतील तर प्लस 1 चा फायदा, म्हणजे 11 वर प्लस 1, तर 100 वर किती? म्हणून 100% ने मल्टिप्लाय करा. तर 1/11 म्हणजे आपल्याला माहित आहे की हे काय होतात? 9 सहित 1/11%. ठीक आहे. आणि हेच आपलं काय आन्सर आहे. पहा, नेक्स्ट क्वेश्चन आहे. पहा, पुन्हा सेम त्याच पॅटर्नचा क्वेश्चन. 400 आंब्यांची मूळ किमतीत, पहा, 320 आंबे विकतो. पहा, एक माणूस काय करतो? 400 आंब्यांच्या मूळ किमतीत 320 आंबे विकतो, तर नफ्याची टक्केवारी काढा. म्हणजे 400 आंब्यांच्या मूळ किमतीत, म्हणजे सीपी ऑफ खरेदी किंमत आहे 400 आंब्यांची. 400 आंब्यांच्या खरेदी किमतीत तो काय करतो? 320 आंबे विकतो. ठीक आहे. हे 320 म्हणजे विक्री, 320 आंब्यांची विक्री किंमत बरोबर काय आहे? 400 आंब्यांची खरेदी किंमत. इथं लक्षात घ्या, समजलं नसेल तर, 400 आंब्यांची मूळ किंमत म्हणजे 400 आंब्यांची खरेदी किंमत ही 320 आंब्यांच्या विक्री किमती एवढी आहे, कारण तो 320 आंबे विकत आहे आणि ते काय बरोबर आहेत. पहा, मग याचा सीपी आणि एसपीचा रेशो जर आपण काढला, सीपी भागीला एसपी, काय होईल? की 320 भागीला 400. रेशो सॉल्व्ह केल्यानंतर काय होईल? 8 चूक 32 आणि 8 पंच 40. म्हणजे सीपी आणि एसपी, खरेदी किंमत आणि विक्री किंमतचा रेशो किती आला आपला? 4:5. म्हणजे 4 रुपयाची जर एखादी वस्तू घेतली असेल किंवा 4 रुपयाचे आंबे घेतले असतील, तर ते 5 रुपयाचे विकले म्हणजे प्लस 1, म्हणजे 4 वर 1 रुपया नफा, तर 100 वर किती? मग 100% ने मल्टिप्लाय करा. हे होते आपले 25%. ठीक आहे. आणि हेच आपलं काय आन्सर आहे. पहा, तर नेक्स्ट क्वेश्चन आहे. पहा, याच्यातलाच एक नवीन टाईप आहे. नवीन टाईप म्हणजे याच्यामध्ये काय आहे? पहा, एका विक्रेत्याला 36 संत्री विकल्यावर 4 संत्र्यांच्या विक्री किमती एवढा तोटा होतो. पहा, 36 संत्री विकल्यावर, म्हणजे 36 संत्री त्याने जर विकले तर त्याला तोटा किती होऊन राहिला? 4चा. म्हणजे मी असं म्हणू शकतो का, जर त्याने 36 संत्री जर त्याने विकले तर त्याला 4 संत्र्यांचा तोटा होऊन राहिला, मग मी असं म्हणू शकतो का त्याची खरेदी किंमत जी आहे ते 36 अधिक हे 4 40 आहे.
मग त्यानं खरेदी केलेली संत्रे 40 होते, असं आपण म्हणू शकतो का? त्याची खरेदी आहे 40 संत्र्याची आहे असं म्हणू शकतो का? तर हो. कारण त्याने जर 36 संत्रे जर विकले, तर त्याच्यावर त्याला काय होऊ राहिला? 4 संत्र्यांच्या विक्री किमती एवढा तोटा होऊ राहिला. मग त्याला तो 4 तोटा न होऊ द्यायचा नसेल, तर त्याला ते कितीला जेवढ्याची वस्तू घेतली तेवढ्याला त्याला विकावं लागेल. म्हणजे त्याने 40 संत्रे जर घेतली असतील, त्याला 40 ही विकावं लागतील. समजा ₹1 चा 1 संत्रा असेल, तर ते ₹40 चे 40 विकावं लागतील त्याला. ठीक आहे. मग याने काय केलं? 36 संत्रे विकले आणि त्याच्यावर त्याला 4 चा काय झाला? तोटा झाला. म्हणजे 36 वर 4 चा तोटा. म्हणजे खरेदी किंमत मी असं म्हणू शकतो का? की 40 संत्र्याने एवढी त्याची खरेदी किंमत आहे. जर ₹1 चा 1 संत्रा जर असेल, तर ₹40 चे 4 आहेत. आपण याला असंही म्हणू शकतो सपोज. आता 36 संत्री आहेत पहा आणि हे 4 संत्रीचा त्याला तोटा झाला. ठीक आहे. 36 संत्री विकल्यावर जर 1 संत्रा जर ₹1 चा असेल, तर 36 संत्रे कितीचे होतील? 3600 होतील. आता 36 संत्रे ₹36 चे आणि 40 संत्रे कितीचे होतील? ₹40 चे. म्हणजे त्याला जर समजा एखादी वस्तू त्याने संत्री जर 36 ला विकले, तर त्याला ₹4 चा तोटा होऊ राहिला. 36 वर 36 ला त्याने विकलेत आणि तोटा त्याला 4 चा आहे. म्हणजे त्याची खरेदी किंमत किती आहे? तर 36 मध्ये हे 4 टाकावे लागतील, तर आपले 40 होतील. ही त्याची खरेदी किंमत आहे 40. मग 40 जर त्याची खरेदी किंमत आहे आणि तोटा जर त्याला 4 आहे, तर तोट्याची टक्केवारी काढायची आपल्याला. गुणिले 100% झाला. 4 एका 4, 4 दहा 40. हे आपले 10% येतील आणि हेच आपलं काय आन्सर आहे पहा. एकदा पुन्हा सांगतो मी तुम्हाला पहा. मला एक सांगा, एक विक्रेता आहे, त्याने 36 संत्रे विकले. इथं पैसे वगैरे गुणीला करायचं वगैरे काही काम नाही आहे. ₹1 वगैरे अझ्युम करून, पण तरीही तुम्हाला समजण्यासाठी मी ते सांगितलं. 36 संत्रे विकले आणि त्याला 4 संत्र्याच्या विक्री किमती एवढा काय झाला? तोटा झाला. म्हणजे त्याची खरेदी 40 संत्र्याची आहे. मग 40 संत्र्यांवर त्याचा 4 संत्र्याचा तोटा आहे. म्हणून 100% न मल्टिप्लाय करा. हे होतील आपले 10%. ठीक आहे. आणि हेच आपला आन्सर आहे पहा. सरळ-सरळ इथं काय करा? 36 मध्ये 4 ॲड करा. कारण तेवढा त्याला तोटा झाला. त्याने 36 संत्रे विकले. 36 संत्रे विकले, पण त्याला 4 संत्र्याचा तोटा झाला त्याच्यामध्ये. ठीक आहे. म्हणजे त्याची खरेदी 40 संत्र्यांची आहे आणि 40 वर 4 चा तोटा म्हणजे 10%. ठीक आहे. नेक्स्ट आहे पहा. अ मॅन हॅड 0.08 पार्ट ऑफ हिज वेल्थ इन्व्हेस्टेड इन स्टॉक. 0.08% म्हणजे काय? तर 8% त्याने काय केलं? स्टॉकमध्ये इन्व्हेस्ट केले आणि 0.3 पार्ट इन एफ-डीज. 0.3 म्हणजे काय? तर 30%. हे कशामध्ये टाकले? एफ-डी मध्ये टाकले आणि 0.4 पार्ट अमाउंटिंग टू 2400 ॲज गोल्ड म्हणजे 0.4 म्हणजे काय? तर 40%. ठीक आहे. 40% म्हणजे काय? हे 2400 आहेत आपले. ठीक आहे. हे दिलेलं आहे. हे आर-एस आहे. आता मला एक सांगा, इथं हे 8%, 30% आणि हे 40%. याची जर बेरीज केली, 40% ची किंमत किती दिलेली आहे? 2400. आता याची जर बेरीज केली तर किती होईल हे? 78% त्याने काय केलं? स्टॉकमध्ये टाकले, काही-काही एफ-डीमध्ये आणि हे ₹2400 त्याच्याकडे आहेत. आणि अँड देन रेस्ट इन कॅश. आता बाकीचे जे आहेत त्याने कॅशमध्ये ठेवले. ठीक आहे. हे गोल्डमधले आहेत. ठीक आहे. हे जे आहेत ना, हे गोल्डमधले आहेत ₹2400 आणि रेस्ट, रेस्ट म्हणजे किती राहिले? 22% राहिले. 22% हे त्याने काय केलं? कॅशमध्ये ठेवले. ठीक आहे. हाऊ मच टोटल कॅश अँड स्टॉक डिड ही हॅव? म्हणजे त्याच्याकडे टोटल कॅश आणि स्टॉक्समध्ये किती रुपये त्याने ठेवलेले आहेत पहा. आता कॅशमध्ये झाले 22% आणि स्टॉक्समध्ये किती? 8%. म्हणजे 22 आणि 8 किती झाले आपले? 30% झाले. ठीक आहे. आता आपल्याकडे कितीची व्हॅल्यू दिलेली आहे इथं? 8% 40% ची व्हॅल्यू दिलेली आहे 2400. मी काय करतो त्याला 5 ने डिव्हाईड करतो दोन्ही साइडला. दोन्ही साइडला 5 ने डिव्हाईड केलं तर काय होईल? हे 8 ने डिव्हाईड करतो मी. ठीक. 8 ने डिव्हाईड करतो दोन्ही साइडला. मग माझ्याकडे किती येतील? 5% बरोबर किती येतील? 300 आर-एस. आणि मला किती पाहिजे? 30%. तर मग मी याला काय करतो? 6 ने मल्टिप्लाय करतो. म्हणजे 6 पंच 30% येतील माझे आणि याला पण मी 6 ने मल्टिप्लाय करणार. 6 1800. ₹1800 आणि हेच आपलं काय आन्सर आहे पहा. काय केलं इथं मी तुम्हाला पुन्हा सांगतो. जे यांनी काय केलं, हा एक पर्सेंटेजचाच क्वेश्चन आहे पहा. यांनी हे पॉइंटमध्ये जे आहे त्याला मी पर्सेंटेजमध्ये कन्व्हर्ट केलं. कारण पर्सेंटेजने मला माहिती आहे हा क्वेश्चन ईझी आहे. ॲक्चुअली तो पर्सेंटेजचाच क्वेश्चन आहे. तुम्ही जर त्याला पाहिलं नीट तर. 8% स्टॉकमध्ये टाकले त्याने, 30% एफ-डीमध्ये आणि 40% त्यानं गोल्डमध्ये टाकले ₹2400.
ठीक आहे. टोटल किती झाले त्याचे 78% झाले. मग राहिले किती 22%. 22% त्याने कॅशमध्ये टाकले. आता त्याने विचारलं काय हाऊ मच टोटल कॅश अँड स्टॉक्स डिड ही हॅव? स्टॉक आणि कॅशमध्ये किती रुपये त्याने टाकलेले आहेत पहा. मग कॅशमध्ये 22% आणि स्टॉक्समध्ये किती आहे 8%. म्हणजे 22 आणि 8 30% काढायचे आहेत आपल्याला. 40% ची व्हॅल्यू आपल्याकडे दिलेली आहे. आता मी काय केलं मला 30% पर्यंत जायचं आहे. तर मी आधी 8 ने डिव्हाईड केलं म्हणजे माझ्याकडे 5 आलेत. 5% ची व्हॅल्यू याला 6 ने मल्टिप्लाय केलं आणि 6 याला पण 300 ला 6 ने मल्टिप्लाय केलं. सायंट्रिक 1800 ठीक आहे. हे असं आपण याला सॉल्व्ह केलं. याला आपण दुसऱ्या मेथडने कसं सॉल्व्ह करणार? इथं काय नाही हे तुमच्यावर डिपेंड करते की तुम्ही याला कसं ट्रीट करता. 4 ने डिव्हाईड करू शकता दोन्ही साइडला. म्हणजे 40% जर आपल्याकडे 40%चे 40% म्हणजे 2400 असतील तर मी दोन्ही साइडला 4 ने डिव्हाईड केलं तर माझ्याकडे 10% बरोबर किती येतील? 600 ठीक आहे. आणि मला किती पाहिजे? 30% पाहिजे म्हणून याला मी 3 न मल्टिप्लाय करणार. म्हणून हे 30% बरोबर किती होतील? यांनाही 3 न मल्टिप्लाय करणार. सायंट्रिक 1800 असंही मी करू शकतो. ते आपल्यावर डिपेंड करते की आपण कॅल्क्युलेशन कसे करत आहोत. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन पहा. हा क्वेश्चन आपण याच्या आधी पण सॉल्व्ह केलेला आहे, पण आता आपल्या शीटमध्ये आला आहे, तर आपण याला सॉल्व्ह करूयात पहा. क्वेश्चन आहे सरासरी वेगाचा. बढिया कन्सेप्ट आहे एकदम. नक्की पहा. एक्झाममध्ये जर आला तर तुम्हाला नक्कीच वेळ वाया न घालवता याला तुम्ही सॉल्व्ह करू शकाल पहा. एक कार अनुक्रमे 10 किलोमीटर पर अवर, 20 किलोमीटर पर अवर, 30 किलोमीटर पर अवर आणि 60 किलोमीटर पर अवर या वेगाने 3 किलोमीटरच्या सलग 4 मार्गावरून जाते. म्हणजे हा एक रस्ता आहे पहा. ही कार इथपर्यंत गेली. नंतर हे सेकंड, ही थर्ड आणि हे फोर्थ. तर इथं काय झालेलं आहे, ए, बी, सी, डी आणि एफ आहे पहा. तर इथून इथपर्यंत जर गेली, तर ते 10 किलोमीटर पर अवरच्या स्पीडनं. इथून इथपर्यंत गेली ते 20च्या स्पीडनं. इथून इथपर्यंत गेली 30च्या स्पीडनं आणि इथून इथपर्यंत गेली ते 60च्या स्पीडनं. ठीक आहे. आता हे जे डिस्टन्स आहे ना, हे इक्वल आहे पहा. हे जे आहे ना, हे इक्वल डिस्टन्स आहे. हे पूर्ण जे आहे ना, हे इक्वल डिस्टन्स आहे पूर्ण. AB बरोबर, BC बरोबर, CD बरोबर, DF असं इक्वल डिस्टन्स आहे लक्षात घ्या. आता आपल्याला यांनी जे डिस्टन्स दिलंय ना, हे आपण यूज नाही करणार. आपण का नाही यूज करणार? कारण आपल्याला सरासरी वेग काढायचा आहे आणि या डिस्टन्सला आपण जर यूज केलं, तर काय होईल? आपलं जे कॅल्क्युलेशन आहे ते लेंदी होईल. का? तर आपल्याला माहित आहे सरासरी वेग म्हणजे काय असते? सरासरी वेग म्हणजे काय? तर एकूण अंतर, एकूण अंतर भागीला एकूण लागलेला वेळ. हे काय असते आपलं सरासरी काय असते? वेग असते. एकूण अंतर. आता मी काय करतो? या अंतराला 3 न अझ्युम करता मी काय करतो याला 3 न घेता याला मी सरळ-सरळ काय करतो? 60 कन्सिडर करतो 60. कारण या चारही वेगांचा 10, 20, 30, 60 या यांचा लसावी किती आहे? 60 आहे. तर मी अंतर काय करतो? हे 60 किलोमीटर, हेही 60 किलोमीटर, हेही 60 किलोमीटर आणि हेही 60 किलोमीटर कन्सिडर करतो. मग एकूण डिस्टन्स, एकूण अंतर किती झालं आपल्याकडे? तर हे झालं 6 24 240 किलोमीटर एकूण अंतर झालं. आता एकूण वेळ काढायचा आपल्याला. मग ए पासून तो बी पर्यंत गेला. ए पासून बी पर्यंत गेला 10 किलोमीटर पर अवरच्या स्पीडनं 60 किलोमीटर चालला. म्हणजे किती वेळ लागला त्याला? 60 भागीला 10 म्हणजे 6 तास लागले. ठीक आहे. 6 तास लागले. ठीक आहे. प्लस 60 किलोमीटर अंतर तो 20च्या स्पीडनं चालला म्हणून इथं किती लागले? 3 तास लागले. प्लस इथं 60 किलोमीटर तो 30च्या स्पीडनं चालला म्हणजे इथं लागले 2 तास लागले. आणि इथं 60 किलोमीटर 60च्या स्पीडनं चालला म्हणून 1 तास लागला. ठीक आहे. आणि हे आपलं किलोमीटरमध्ये आहे अंतर पहा. आता काय होईल? हे 240 भागीला काय होईल? 6 आणि 3 9, 9 आणि 2 आपले होतील 11, 11 आणि 1 12. ठीक आहे. इथं होतील 1 किलोमीटर आणि हे छेदामध्ये काय 12 आहे. आता 12 1 12, 12 दोन्ही 24 म्हणजे आपला आन्सर येईल 20 किलोमीटर पर अवर. हेच आपलं काय आन्सर आहे आणि हे काय आपली एव्हरेज स्पीड आहे पहा. लक्षात आलं का, की आपण इथं काय केलं? या स्पीडला आपण का नाही घेतलं? समजलं का तुम्हाला या स्पीडला का नाही? इथं जर 3 घेतलं असतं, तर इथं काय झालं असतं? आता इथे मी 60 का घेतले? 60 भागीला 10 आले. त्याऐवजी इथं आले असते 3 भागीला 10, 3 भागीला 20, 3 भागीला 30 आणि 3 भागीला 60 आले असते आणि ते अपूर्णांकामध्ये त्या अपूर्णांकाचं कॅल्क्युलेशन करता आपल्या नाकी नऊ आले असते. म्हणून आपण या 3 ला काढूनच टाकलं. याच्यात 3 ची गरजच नाहीये. डिस्टन्स सेम आहे तर कुठलंही घ्या तुम्ही. एव्हरेज स्पीड चेंज होणार नाही. ठीक आहे? तर पाहूयात आपण नेक्स्ट क्वेश्चन. आता यामध्ये काय आपल्याला एवढं सगळं असं लिहायची गरज नाही आहे एक्झाममध्ये. आपल्याला काय हा फॉर्म्युलाही लिहायची गरज नाही. आपल्याला माहीत पाहिजे एव्हरेज स्पीड सरासरी वेग म्हणजे काय? तर एकूण अंतर भागीला एकूण वेळ. एवढं जरी माहीत असलं तरी आपण सरळ-सरळ फक्त हे स्टेप आपल्याला फॉलो करायचे आणि आपलं सरळ-सरळ काय होईल? आन्सर येईल एकाच लाईनमध्ये. ठीक आहे? प्रॅक्टिस करा अशा क्वेशनची नक्कीच तुम्हाला
नेक्स्ट क्वेश्चन आहे पहा आपल्याकडे SICI मधला. क्वेश्चन आहे पहा 15% दराने 2 वर्ष 4 महिन्यांसाठी ₹8,000 रकमेवर वार्षिक गणना करून येणारे चक्रवाढ व्याज किती आहे? क्वेश्चन आहे आपल्याकडे वार्षिक 15% दराने 2 वर्ष 4 महिन्यासाठी पहा 8,000 रकमेवर वार्षिक गणना करून येणारे चक्रवाढ व्याज काढायचं आहे पहा. आता चक्रवाढ व्याजमध्ये याच्यामध्ये आपण ना 5 ते 6 प्रकारे क्वेश्चन सॉल्व्ह करू शकतो हा पहा. पण आपल्याला त्या मेथडने सॉल्व्ह करायचं ज्या मेथडने आपल्याला काय होईल लवकर सोल्युशन काढता येईल. आता मी रेशो मेथड नेहमीच प्रेफर करतो पहा अशा क्वेश्चनसाठी. आता 2 वर्ष 4 महिन्यासाठी वार्षिक गणना करून काढायचा आहे. म्हणजे मला एक सांगा 2 वर्ष जे आहेत तर पहिल्या वर्षी आपल्याला 15% लागेल, दुसऱ्या वर्षी 15% लागेल आणि तिसऱ्या वर्षी काय होईल 4 महिन्यासाठी. म्हणजे 12 पैकी आपल्याला 4 महिन्यासाठीच हे करायचं आहे. म्हणजे 4 एका 4, 4 त्रिक 12 म्हणजे जो रेट आहे आपला 1/3 होईल. हे 15चा काय होईल आपला 1/3 होईल 5%. ठीक आहे. 5%. म्हणजे पहिल्या वर्षासाठी 15%, दुसऱ्या वर्षासाठी 15% आणि तिसऱ्या वर्षासाठी 5%. 5% का? तर तो 4च महिन्यासाठी काढायचा आहे. म्हणजे 12 पैकी 4 महिन्यासाठी काढायचा आहे म्हणजे हे अशी मांडणी करा आणि त्याला मल्टिप्लाय करा रेटने. ठीक आहे. आता याचा आपण इफेक्टिव्ह काढू नये आपण याला सॉल्व्ह करू शकतो. ठीक आहे. नेट पर्सेंटेज काढू. पण माझं म्हणणं काय आहे? रेशो वापरा इथं. ठीक आहे. 15% म्हणजे काय? 15% म्हणजे 3/20. ठीक आहे. 15% म्हणजे 3/20 होतात पहा. याला आपण असं सॉल्व्हही करू शकतो. 15% म्हणजे 15/100. 5 त्रिक 15 आणि 5 दुनी 10 हे 20. 3/20. म्हणजे एखादी जर समजा अमाउंट असेल ती 20 असेल किंवा काय म्हणता येईल आपल्याला एखादी रक्कम 20 असेल, तर ती एका वर्षात किती होईल 20ची 23 होईल आणि दुसऱ्या वर्षी किती आहे 15%च आहे. ती पण काय होईल 20ची 23 होईल. ही झालं पहिल्या वर्षी म्हणजे पहिली सायकल, ही झाली दुसरी सायकल. आता तिसरी सायकल 4 महिन्याची आहे. तिसऱ्या सायकलमध्ये काय होणार आहे पहा 5%च वाढणार आहे. म्हणजे 5% म्हणजे काय? तर 1/20 म्हणजे 20ची जी रक्कम आहे ती किती होणार आहे? 21 होणार आहे पहा. ही प्लस होणार आहे ना, ही पण प्लस होणार आहे पहा. पहिल्या वर्षासाठी 3/20, दुसऱ्या वर्षासाठी 3/20 आणि तिसऱ्या वर्षासाठी 1/20 होणार आहे. म्हणजे 20ची 3 झाली पहिल्या वर्षी, दुसऱ्या वर्षी झाली 20ची सॉरी पहिल्या वर्षी 20ची 23, दुसऱ्या वर्षी 20ची 23 आणि तिसऱ्या वर्षी 20ची 21 झाली पहा. आता काय करायचं? हमेशा याचा करायचा गुणाकार पहा. 20 गुणिला 20 गुणिला 20 यांचा करा गुणाकार. हे होतील आपले 8,000. ठीक आहे. आणि हे किती होतील आपले 23 गुणिला 21. आता इथं पहा 8,000 जे आपलं काय आली आपलं हे झालं आपलं प्रिन्सिपल. हे झालं आपली मुद्दल. ठीक आहे. हे मुद्दल. आणि 2 वर्ष 4 महिन्यानंतर ही झाली आपली अमाउंट. आता इथं यांनी 8,000 ची व्हॅल्यू किती दिलेली आहे? 8,000 दिलेली आहे. ठीक आहे. किती दिलेली आहे? 8,000 आणि इथं पण 8,000 म्हणजे जी आपली मुद्दल आहे तीच 2 वर्ष 4 महिन्यानंतर काय होईल? 23 गुणिला 23 गुणिला 21 होईल पहा. ही आपली मुद्दल आहे ना. याची जर काही अमाउंट दिली असती XYZ अशी अमाउंट दिली असती, तर मग आपण पाहिलं असतं की कितीने मल्टिप्लाय करावं लागेल, कितीचा मल्टिपल झाली ते, कितीने मल्टिप्लाय झाली ही अमाउंट 5ने, 10ने किंवा कितीने आणि नंतर ही अमाउंट आली असती आपली XYZ. पण इथं 8,000 ची व्हॅल्यूच 8,000 दिलेली आहे त्यांनी. म्हणून मग काय केलं आपण? म्हणजे आपली जी अमाउंट होणार आहे 2 वर्ष 4 महिन्यानंतर ती काय होणार आहे? यांचा गुणाकार होणार आहे. 23 गुणिला 23 गुणिला 21 चा. आता 23 गुणिला 23 होतात आपले 529 पहा आणि गुणिला आपले 21 पहा. त्याचा गुणाकार करताना काय करणार आपण? हे 529 गुणिला 2 9 1808 हातचा आला 1, 2 4 आणि 1 5 आणि 2 5 10. याला सॉल्व्ह केलं तर काय होईल? 8 2 10 0 हातचा आला 1, 11 1 हातचा आला 1 11. 11,109 म्हणजे हे जर 8,000 मुद्दल जर 8,000 असेल, तर 2 वर्ष 4 महिन्यात आपली अमाउंट किती होणार आहे? राशी किती होणार आहे? 11,109. मग व्याज किती होणार आहे? तर हे सरळ-सरळ काय करा याच्यातून वजा करा पहा. 11,109 मधून काय करा 8,000 वजा करा म्हणजे आपले होतील हे 3,109. ठीक आहे. आणि हेच आपलं काय आन्सर आहे पहा. तुम्हाला वाटत असेल इथं खूप सारे कॅल्क्युलेशन आहे. इथं पहा हे लिहायची गरज नाही, हे लिहायची गरज नाही. फक्त हे जे आहे रेशो मेथडची मांडणी आपल्याला करायची आहे आणि हे एका लाईनमध्ये येणारं सोल्युशन आहे पहा. एका लाईनमध्ये येणारं सोल्युशन आहे. दुसऱ्या मेथडनेही आपण याला सॉल्व्ह करू शकतो, पण याच्यासाठी एक ट्री मेथड पण आहे आणि एक जी मेथड आहे आपली जसं मी तुम्हाला सांगितलं, की नेट पर्सेंटेज चेंज काढूनही आपण याला सॉल्व्ह करू शकतो. पण मला तरी वाटतं, की हीच बेस्ट आहे.
जेव्हा आपण डिटेलमध्ये हे चॅप्टर घेऊ, तर त्यामध्ये मी तुम्हाला सगळ्या जेवढ्याही 5 ते 6 मेथड आहेत, व्याजाची गणना करायचं मी ते सर्वच तुम्हाला शिकवणार आहे. त्याच्यामध्ये ट्री मेथड असू द्यात, रेशो मेथड असू द्यात किंवा त्याच्यामध्ये नेट पर्सेंटेज चेंजची किंवा गोल्डन रेशोची असू द्यात, अप्रॉक्सिमेशन मी सगळ्या मेथड त्यामध्ये शिकवणार आहे तुम्हाला. सध्या तरी हेच बेस. तर भेटूत आपण नवीन व्हिडिओमध्ये नवीन कन्सेप्ट सोबत. तोपर्यंत बाय बाय.